लिंगायत धर्मसंस्थापक, जगज्योती, महामानव, अर्थपंडित अशा महान कैवल्य तेजाला आणि अशा महान विश्वविभूतीला जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. जो आपल्या समोर परमरहस्य ग्रंथ आहे, त्या परमरहस्य ग्रंथाची खरी रचना ज्या मनमत माऊलींनी केली, त्या मनमत माऊलींना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. संत आणि भक्त, संत आणि भक्त यांच्या मधला दुवा आणि समाजाला, नव्या विचाराला, नव्या संस्कृतीला आणि नव्या दृष्टीला ज्या राष्ट्रसंतांनी चालना दिली, ते राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. आज या सुकणी गावामध्ये अखंड शिवनाम सप्ताह सोहळा सुरुवात आहे आणि या सप्त्याच्या निमित्तानं आपण ग्रंथराज परमरहस्य पारायण घेत आहात. अनेकांचे कीर्तन होत आहे, अनेकांचे विचार आपल्या पुढे येत आहेत. नेमकं सप्ताह आणि त्या सप्त्यातून आपण काय घ्यायचे? वर्षातून एकदा सप्ताह असतो, पण त्या सप्त्यातून ज्ञान साधना, ज्ञान लौकिक, ज्ञान विचार आणि ज्ञानाची प्रतिकृती ही मनामध्ये संचारावी लागते. खऱ्या अर्थानं त्या सप्त्याचं, त्या विचाराचं त्या ठिकाणी सार्थक होत असतं. आज या सुकणी या गावामध्ये माझ्यासाठी हे गाव पहिल्यांदा नवीन वाटत होतं, पण या गावामध्ये अशा काही ओळखी मिळाल्या की हे माझंच गाव आता मला म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला बनवलं आणि काहीतरी गुरुची भूमिका माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी दिली, ते माननीय माझे गुरुवर्य दिलीप गुळवे सर या ठिकाणी समोर आहे. आणि गुरुच्या समोर आपला शिष्य आज महात्मा बसवेश्वरांचा विचार सांगतोय, ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी आधुनिक विचाराला खऱ्या अर्थानं चालना दिलेली आहे आणि त्याचीच प्रकृत आवृत्ती आज या सुकणी गावामध्ये मला अनुभवायला भेटते. त्याचं कारण म्हणजे जो आदर्श तुम्ही देता गुरु म्हणून, तो आदर्श पुढच्या पिढीने पुढे चालवायला पाहिजे आणि तीच पुढची पिढी आज तटस्थपणे उभी राहून विचारांचं बोधिसत्व, विचारांचं तत्व खऱ्या अर्थानं जर पुढच्या पिढीला दिलं, तर खऱ्या अर्थाने याच सुद्धा या सप्त्याच्या निमित्तानं त्या विचाराचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं. आज या सप्त्याच्या निमित्तानं आज जो माहोल आपण या ठिकाणी बनवलेला आहे, खरंच हा माहोल अनेक मोठमोठ्या गावामध्ये सुद्धा मला पाहायला भेटत नाही. इथे मी थोडस ऑब्झर्वेशन करतोय की गावातले 25% का होईना मुलं, लहान मुलं आज सप्त्याच्या परमरहस्य पारायणाचा अध्यापन करत आहेत, अभ्यास करत आहेत. या सप्त्यातून थोडं कानावर पडेल, पण पुढच्या वर्षीच्या सप्त्यातून अजून थोडंफार कानावर पडेल. असा जर संस्कार मुलांच्या विचारावर, मुलांच्या मनावर बिंबवला, तर खऱ्या अर्थानं बसव विचाराचं सार्थक झालं. याच ठिकाणी कंप्लीट होतं. आता परमरहस्य पारायण ही जी लहान मुलं वाचत आहेत, त्यातून त्यांना शब्दांचा बोध खऱ्या अर्थानं काय होतोय, तो शब्द त्या मनावर काय बिंबवतोय, त्या शब्दातून काय विचार पुढे तयार होतोय, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून गावोगावी का सप्ते होतात याचं उत्तर म्हणजे ज्ञानामध्ये भर पडण्याचं एक मोठं काम सप्त्याच्या माध्यमातून होत असतं. अनेक मंडळींना विस्मरणातही नसेल किंवा लक्षातही येत नसेल एखाद्या महाराजांनी कोणता अभंग कीर्तनामध्ये घेतला, पण त्या कीर्तनाचा खऱ्या अर्थानं सार त्या 1 तासाच्या किंवा 1.5 तासाच्या वेळेमध्ये काय मिळाला हे सुद्धा महत्वाचं असतं. म्हणून कीर्तन ऐकायचं असतं. ही पूर्ण विचारसानिध्या सप्त्याच्या मधून येत असते. नुसत्या पंक्ती जीवन घालणं म्हणजे सप्ताह नसतो. अन्नदानाचं तर खूप मोठं काम आहे.
पण सप्त्यातून काय घ्यायचंय, वर्षातून एकदा, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ही पार्श्वभूमी. या ठिकाणी महादेवाचं मंदिर खूप प्रसन्नदायक मला या ठिकाणी वाटलं. अनेक गावोगावची जेव्हा मी मंदिरं पाहतो त्या ठिकाणी मला मंदिरामध्ये स्वच्छता आढळत नाही. स्पष्टपणे सांगणारा माणूस आहे. तिथे बेल तसाच. महादेवाची एक अशी दैवत आहे महादेव म्हणजे की तिथं पहिल्यांदा स्वच्छतेला महत्व आहे. आणि त्या स्वच्छतेतूनच महादेवाचं अस्तित्व तयार झालेलं आहे. ज्या वेळेस महादेव कैलासामध्येच का आहेत याचा कोणी विचार थोडा व्यापक कोणी केलेला आहे का? सर्वस्वी म्हणजे शुद्धतेचा परिपक्वता म्हणजे महादेव, शुद्धतेची परिपक्वता म्हणजे महादेवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून महादेवाचं जे मंदिर तुमच्या गावामध्ये मला पाहायला भेटलं, दर्शन घेतलं, खूप लौकिक वाटलं. आता आपण जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्राचा आपण सारांश सांगणार आहोत. या ठिकाणी भरपूर लहान मुलं आहेत, महिला मंडळी आहेत, पुरुष मंडळी आहेत. मला लहान मुलांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण महात्मा बसवेश्वर पाहिलेत का? कोणत्या स्वरूपात पाहिले? मनमत माऊली पाहिलेत का? राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य किती जणांनी पाहिले? राष्ट्रसंतांना सर्वांनीच जवळपास पाहिलेलं आहे. पण महात्मा बसवेश्वरांना जर कोणी पाहिलं असेल तर मला दाखवा. मनमत माऊलीला जर कोणी पाहिलं असेल तर मला सांगा. तर यापैकी कोणी आपण म्हणणार नाही की मी महात्मा बसवेश्वरांना पाहिलो किंवा मनमत माऊलींना पाहिलो. पण राष्ट्रसंतांना जर कोणी पाहिलं तर सगळे मी पाहिलो असं आपण सांगितलं. ज्या समाजाला आपली ओळख काय हे जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत त्या समाजाची दिशा आणि आशा हे अधोगतीचीच असते, धूळ खातच पडत असते. साधं आणि सोपं सूत्र. ज्या समाजाला आपली ओळख काय ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या समाजाची दिशा, आशा, अपेक्षा ही धूळ खात पडलेली असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला माहिती पाहिजे की माझी ओळख काय. समाजातील प्रत्येक माणसाला माहिती पाहिजे की माझी खऱ्या संस्काराची बीजारोपण कशा पद्धतीचं माझ्या समाजामध्ये, माझ्या विचारामध्ये व्हायचंय हे महत्वाचं आहे. म्हणून गावोगावी महात्मा बसवेश्वरांचं लौकिक कितीपर्यंत पोहोचला हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आपण प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. महात्मा बसवेश्वर आमच्यापर्यंत किती पोहोचले हे आपण ओळखलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. महात्मा बसवेश्वरांचा इतिहास काय, महात्मा बसवेश्वरांची उपलब्धी काय, महात्मा बसवेश्वरांनी काय संघर्ष केला हे कुणाला माहिती? मनमत माऊलीच्या भूमीमध्ये एक शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये अनेक ठिकाणाहून, सोलापूर, हैदराबाद असे मोठमोठ्या ठिकाणाहून काही मंडळी आली होती. आणि त्या ठिकाणी मी एक विषय मांडला की महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र कानडी भाषेत आहे पण मराठी भाषेत का नाही? कानडी भाषा ज्याला समजते तो त्याचं अध्यापन करू शकतो, पण मराठी भाषेत मध्ये जर महात्मा बसवेश्वर समजून घ्यायचे असतील तर प्रश्नचिन्ह आहे. कुणाला पुस्तकच वाचायला भेटत नाही. लिंगायत समन्वय समितीच्या माध्यमातून मी त्यांना प्रश्न केला की पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये महात्मा बसवेश्वरांचं जे वचन साहित्य आहे, महात्मा बसवेश्वरांचं जे चरित्र आहे ते चरित्र तुम्ही मराठी भाषेत द्या वाचायला. अनेक ग्रंथालयातून द्या, अनेक विचारातून द्या, अनेक कार्यक्रमातून द्या आणि पुस्तक रूपी महात्मा बसवेश्वरांचं दर्शन हे तुम्हाला झालं पाहिजे. देहाला देवालय समजून इष्टलिंग आणि आत्मा याच्यातील दुवा असणारे महात्मा बसवेश्वर
जीवनमूल्याचे तत्व आणि सत्व सांगणारे महात्मा बसवेश्वर, अशा महान विश्वभूतीचा, अशा महान कैवल्य तेजाचा, अशा महान विचाराचा आपण खऱ्या अर्थानं पाठीराखण आज या ठिकाणी करतोय. महात्मा बसवेश्वरांचा कार्यकाळ हा अनेक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. कारण महात्मा बसवेश्वरांचा 11वा आणि 12वे शतक, शिवाजी महाराजांच्या अगोदरचं, खूप अगोदरचं महात्मा बसवेश्वरांचं जीवन आहे. 11वा आणि 12वा, 1105 ते 1167 अशी काही पुस्तकामध्ये नोंद आहे. महात्मा बसवेश्वरांचा कार्यकाळ 1105 ते 1167. काही पुस्तकामध्ये असं आहे की 12व्या शतकात असं आहे. त्या काळामध्ये लिखाण नव्हतं, समाजात सुशिक्षित नव्हता, म्हणून तारखा अदून बदलू होऊ शकतात. महात्मा बसवेश्वरांचा जन्म कर्नाटक राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव बसवेश्वर मादिराज मंडिके. बसवेश्वरांचं नाव काय? बसवेश्वर मादिराज मंडिके. त्यांच्या आईचं नाव मादलांबिका, त्यांच्या बहिणीचं नाव नागम्मा आणि त्यांच्या मामाचं नाव, कुणाला माहिती आहे का मामाचं? बलदेवराय. हे महात्मा बसवेश्वरांच्या मामाचे नाव. आता तुम्ही म्हणसाल की मामाची भूमिका बसवेश्वरांच्या आयुष्यात महत्वाची आहे, म्हणून मामाचं नाव माहिती पाहिजे. बसवेश्वर हे लहान असतानाच ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून संचारले होते. त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता. आता तो कसा? बसवेश्वर हे ब्राह्मण समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. बसवेश्वरांचा जन्म ब्राह्मण समाजात झाला, ब्राह्मण कुळामध्ये झाला. आणि मुंज पद्धत ब्राह्मण समाजामध्ये आहे, आजही आहे. आणि मुंज पद्धत असताना महात्मा बसवेश्वरांची बहीण नागम्मा, जो मुंज पद्धतीचा विधी आपण करत असतो ब्राह्मण समाजामध्ये, तो विधी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मुंज प्रथेला पहिल्यांदा विरोध हा महात्मा बसवेश्वरांनी केलेला आहे. तुम्ही म्हणता कसं आणि काम केलं असेल, याची सुद्धा उकल व्हायला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे पुरुषाला जशी समाज वागणूक देतो तशी स्त्रियांना सुद्धा वागणूक दिली पाहिजे. पुरुषाला जसा सन्मान भेटतो तसा स्त्रीला सुद्धा सन्मान भेटला पाहिजे. पुरुषाला जसं स्वातंत्र्य आहे तसं स्वातंत्र्य सुद्धा स्त्रीला असलं पाहिजे. पुरुष ज्या पद्धतीने मोकळं आयुष्य जगू शकतो त्याच पद्धतीनं स्त्री सुद्धा आपली विचारसरणीला ठेवून तिनं सुद्धा तिचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. ही त्या पाठीमागची दूरदृष्टी ही महात्मा बसवेश्वरांची वयाच्या काही कवळ्या वयामध्ये लक्षात येते. आता महात्मा बसवेश्वर यांचा अभ्यास कुडल संगम या ठिकाणी झाला. आणि एखादा समाजामध्ये नवीन विचार आला की त्याला विरोध होत असतो आणि त्यातूनच त्या विचाराचं जो व्यक्ती केला तो महात्मा बनत असतो. आजपर्यंतचा इतिहास आहे. महात्मा का बनतात, महात्मा बसवेश्वर का महात्मा झाले, याची उकल येणाऱ्या काही मी तुम्हाला उदाहरणातून सांगणार आहे. त्यांचा जो अभ्यास झाला हा कुडल संगम या ठिकाणी झाला. असेच नवनवीन विचार महात्मा बसवेश्वरांना पुढे येऊ लागले. तिथे महात्मा बसवेश्वरांचा त्या कुटुंबामध्ये विरोध होऊ लागला. बसवण्णाच्या मामांनी बलदेवराय यांनी कुडल संगम होऊन त्यांना मंगळवेढ्याला आणलं.
महात्मा बसवेश्वर त्यावेळेस 22 ते 23 वर्षाचे असतील, साधारणतः वय कमीत थोडं होतं. आणि तेथे राजा बिज्जल या राजाच्या दरबारामध्ये फर्स्ट क्लार्क, आज जो आपण शब्द वापरतोय फर्स्ट क्लार्क, ही त्यांना तिथं संधी भेटली, नोकरी भेटली. आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी त्या राजा बिज्जल याच्या दरबारामध्ये विविध असेच विषय पुढे आणले आणि विविध विषय आणून महात्मा बसवेश्वर यांना महामंत्रीपद दिलं. महामंत्रीपद. आणि महामंत्रीपद दिल्यानंतर राज्यकारभार अतिशय डोलाराने चालू झाला. आता मी तुम्हाला 12व्या शतकात घेऊन गेले, बरोबर आहे का? मी तुम्हाला 12व्या, आजचा काळ नाही, हा खूप जुना काळ आहे. आपण त्या काळाची परिसीमा सुद्धा गाठू शकत नाही किंवा आपण विचार सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आपला काळच तो नाही. पण त्या काळातला हा महात्मा बसवेश्वरांचा इतिहास तुम्हाला मी सांगतोय. अतिशय व्यापक दृष्टिकोनातून मी तुम्हाला महात्मा बसवेश्वर समजून सांगतोय, सोप्या आणि साध्या भाषेत. महामंत्रीपद महात्मा बसवेश्वरांना भेटल्यानंतर बसवेश्वरांचे मामा बलदेवराय यांची मुलगी गंगांबिका या मुलीसोबत बसवण्णांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर त्याच काळामध्ये राजा बिज्जल याने मंगळवेढ्याहून आपली राजधानी कल्याणला हलवली, म्हणजे स्थलांतर केलं. आजचं जे बसव कल्याण आहे तिथं राजा बिज्जल याने आपली राजधानी हलवली. आणि त्यानंतर महात्मा बसवेश्वर हे प्रधानमंत्री झाले. माणूस मोठा लगेचच होत नसतो, काही काळ जावा लागतो. आता प्रधानमंत्री राजाने का केलं त्याचा दृष्टांत आपल्याला सांगतोय. राजा बिज्जल याला महात्मा बसवेश्वरांनी ठणकावून सांगितलं की महाराज, तुमच्या सिंहासनाखाली सोनं दडलेलं आहे आणि ते तुम्ही सोनं काढावं. महाराज, तुमच्या सिंहासनाखाली सोनं दडलेलं आहे, ती सोनं तुम्ही काढावं. राजा थबकला आणि म्हणाला दुसऱ्या मंत्र्यांना की बसवण्णा असं म्हणत आहेत, ही खरंच गोष्ट आहे का? ज्या वेळेस ती गोष्ट पडताळून पाहिली आणि सिंहासन बाजूला काढून जेव्हा खोदण्यात आलं, त्या ठिकाणी खरोखरच सोनं सापडलं. त्या ठिकाणी सोनं सापडलं. इतकी दूरदृष्टी, म्हणजे जमिनीमध्ये काय आहे हे महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये अवगत केलं होतं. राजा खुश झाला आणि त्यांनी प्रधानमंत्रीपद महात्मा बसवेश्वरांना दिलं. आता प्रधानमंत्री पद हे साधन असतं, आजही साधन आहे. प्रधानमंत्र्याची तुम्हाला भूमिका लक्षात येते. पण प्रधानमंत्री झाल्यानंतर, समाजाची धुरा स्वीकारल्यानंतर, समाजाचा विचार स्वीकारल्यानंतर, समाजाचा दृष्टिकोन घेतल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी खऱ्या अर्थानं काय मांडला विचार? तो विचार मांडला, कायदा केल्याने समाज सुधारत नाही. लक्षपूर्वक ऐका. कायदा केल्याने समाज सुधारत नाही, तर माझ्या समाजाला कायद्याची गरजच पडणार नाही असा मी समाज निर्माण करेन. हा विचार महात्मा बसवेश्वरांच्या मनामध्ये तयार झाला. आणि हा विचार तयार झाल्यानंतर अनेक समाजाचे प्रश्न त्या काळामध्ये खूप मोठे होते. आपण जर भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरचा काळ पाहिला तर आपली सुद्धा दयनीय अवस्था होती. 72चा जो कोणी पाहिलेला आहे दुष्काळ, त्यांना त्याची परिस्थिती नक्कीच येईल. पण त्याच्या कित्येक आधी
समाज काय असेल, त्या समाजाचा दृष्टिकोन काय असेल, त्या समाजाचा विचार काय असेल आणि समाज दिशाहीन कसा असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि त्या काळामध्ये 12व्या शतकाच्या महात्मा बशिरांनी काय विचार मांडला, तर तो हा विचार मांडला की कायदा केल्याने समाज सुधारत नाही, तर कायद्याची गरजच पडणार नाही असा मला समाज बनवायचा आहे. आणि त्यातून खऱ्या अर्थानं अनुभव मंडपाची सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणसाल ही अनुभव मंडप काय? अनुभव मंडप म्हणजे आजची लोकसभा विधानसभा, जिथं कायदे तयार होतात, जिथं कायद्याचं शिक्षण दिलं जातं आणि त्यातून त्या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायचे हा दृष्टिकोन त्या अनुभव मंडपातून देण्याचं काम म्हणजे आजची लोकसंसद. अनुभव मंडप आणि संसद, बघा शब्द कसे आहेत. अनुभव मंडप आणि लोकसंसद विधान भवन हे त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये, आपण आज म्हणतोय आपली लोकसंसद, पण लोकसंसद ही कधी स्थापन झाली खऱ्या अर्थानं जे कोणी शिक्षणामध्ये पारंगत आहे त्याने ही गोष्ट लक्षात येईल. जिथे आपण आज वर्तमानामध्ये आहोत आणि 12व्या शतकामध्ये पहिली लोकसंसद करणारा निर्माता कोण, त्यांचे नाव आहे महात्मा बसवेश्वर. आता अनुभव मंडप स्थापन करायची वेळ आली आणि अनुभव मंडप स्थापन करताना अनेक अडचणी सुद्धा आल्या त्या काळातल्या समाजात. नुरूप सांगतो मी तुम्हाला. आणि अनुभव मंडप स्थापन झाला, पण त्यामध्ये 12 वर्ष उलटली. 12 वर्षाचा काळ गेला आणि पहिले अनुभव मंडपाचे अध्यक्ष लोकसभेला सुद्धा अध्यक्ष आहेत, विधानसभेला सुद्धा अध्यक्ष आहेत. आणि तेच अध्यक्ष म्हणून पहिले अध्यक्ष अल्लम प्रभू हे त्या ठिकाणी विराजमान झाले. दुसरे अध्यक्ष चन्न बसवण्णा, ही कानडी भाषेतले शब्द आहे, चन्न बसवण्णा. आणि तिसरे अध्यक्ष सोलापूरचे रामेश्वर. असे 3 अध्यक्ष महात्मा बशिरांच्या कार्यकाळामध्ये अनुभव मंडपामध्ये झाले. आता तुम्ही म्हणसाल महात्मा बशिरांनी राजा बिज्जल याच्याकडे राजधानी कारभार प्रधानमंत्र्याचा आणि अनुभव मंडपाची का स्थापना, प्रश्न पडणं साहजिक आहे. पण महात्मा बशिरांचं मन समाधानी नव्हतं. कसं मन समाधानी नव्हतं की प्रधानमंत्री होऊन, प्रधान सेवक होऊन माझं भागणार नाही, माझा समाज दुर्लक्षित राहणारच. राजद्रोह, राजकारभार ह्या जो म्हणतात ना स्वार्थी असतो, हा स्वार्थापोटी राज्यकारभार चालतो. त्या राजाचा सुद्धा त्या काळामध्ये स्वार्थ जडलेला होता. मग तो समाज कशा पद्धतीने जगेल, कसा जगेल, समाजाचा दृष्टिकोन काय, ही आजची जी परिस्थिती आहे तीच त्या काळामध्ये परिस्थिती. आणि म्हणून महात्मा बशिरांनी हे क्रांतिकारक विचारक होते. त्यांनी काय केलं, अनुभव मंडपामध्ये अध्यक्ष नेमले आणि त्या अध्यक्षाच्या खाली 770 शरण तयार केले. आता शरण नेमकं तुम्ही काय करणार म्हणता, शरण नेमकं काय? आपण लिंगायत धर्मामध्ये एकमेकांना जर पाहिलं तर आपण शरणार्थ असं म्हणतो. तिथून शब्द आलेला आहे शरणार्थ, कारण शरण आणि शरणार्थ समजून घ्या शब्द. आणि त्यातून 770 शरण हे त्या अनुभव मंडपामध्ये आहेत. आता अनुभव मंडपाची रचना कशी होती हे सांगणं महत्वाचं आहे. जसा हा आपण इथेच बसलोय त्याच पद्धतीनं अनुभव मंडपाची रचना. आणि त्या ठिकाणी 70 शरणी होत्या. आता तुम्ही म्हणता हे शरणी काय वांगडे, साहजिक प्रश्न आहे. 70 शरणी म्हणजे 70 महिला होत्या. आता महात्मा बशिर
त्या काळामध्ये महिलांची परिस्थिती काही लक्षात येईल तुम्हाला. घोषा पद्धत अनेक गावामध्ये आहे. बाहेर महिला येत नव्हत्या आणि बाहेर येत नसल्यामुळे महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये 70 महिला अनुभव मंडपामध्ये जाऊन बसल्या. 70 महिला अनुभव मंडपामध्ये गेल्यानंतर समोर पुरुष, ह्या बाजूला स्त्रिया, 770 शरण, अनुभव मंडपाची संकल्पना. आता तिथं कार्य काय केलं जायचं हा विषय आहे. कार्य हे केलं जायचं की तिथं समाजाला दिशा देण्यासाठी वचन साहित्य तयार केलं जायचं. आता वचन साहित्य काय, तर एखाद्या चर्चेतून एखादी गोष्ट पुढे आल्यानंतर त्याचा त्या चर्चेचा सार काय आहे म्हणजे वचन साहित्य. थोडक्यात साधी सुधी सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. आणि हे वचन साहित्य काय करायचं, या वचन साहित्याचं काम काय होतं. वचन साहित्य हे होतं, त्याचं लिखाण व्हायचं. चर्चेतून जो विषय निघाला त्याचं लिखाण व्हायचं आणि ते लिखाण करण्यासाठी त्या ठिकाणी 250 शरणकार होते. तिथं ते लिखाण करायचे आणि लिखाण झाल्यानंतर समाजाला नवी दिशा त्याच नियमावली लक्षात घ्या, त्याच नियमावलीने समाजानं आचरण करायचं, समाज वागायचा. अशा पद्धतीची रचना. आता दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कायक, दासोह आणि समानता आणि स्वावलंबी जीवन, स्त्री समानता ही अनुभव मंडपाची मूळ सूत्र आहेत. म्हणजे अनुभव मंडप कोणत्या विचारावर टिकून आहे, तर ह्या विचारावर टिकून आहे. कोणते? कायक, दासोह आणि स्वावलंबी जीवन, स्त्री समानता या विचारावर अनुभव मंडप पहिल्यांदा टिकून राहिला. आता कायक म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी कामाला प्रतिष्ठा दिली. काम काय, तर तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये तुम्ही देव पहा. मी आता म्हटल्याप्रमाणे देहाला देवालय समजून इष्टलिंगाची स्थापना हृदयापाशी करणारा कोण होता? तुमच्या हृदयापाशी लिंग आणून ठेवणारा कोण? तर महात्मा बसवेश्वर. कशासाठी लिंग गळ्यामध्येच घालायचा असा कधी प्रश्न पडलाय का? आपण लिंग हातामध्ये सुद्धा घालू शकलो असतो, जसे आपण दोरा बांधतो. पण महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये कामाला प्रतिष्ठा दिली. जे तुम्ही काम करता त्या कामावर तुमची निष्ठा, त्या कामावर तुमचं प्रेम, त्या कामावर तुमचा विश्वास, त्या कामावर तुमचं मन एकाग्र करण्याचं बोधिसत्व महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये कायक या शब्दातून दिलं. आता दासोह म्हणजे दान धर्म. दासोह म्हणजे दान धर्म. मग त्याच्यामध्ये अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान, ज्ञानदान आणि चलनदान हे असे दासोह मध्ये येतात. आता राहिला स्वावलंबी जीवन. एखादा व्यक्ती दुसऱ्याचे विचार कमी ऐकतो आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो आणि म्हणतो की माझी दिशा काय. प्रत्येकाने प्रश्न विचारला. आपण भलेही आपले विचार, आपले दुःख, आपल्या वेदना दुसऱ्यांना जरी सांगितलो तरी एक प्रश्न आपण आपल्या मनाला विचारत असतो की माझं काय, माझी दृष्टी काय, एखाद्या संकटावर मात कशा पद्धतीनं करायचं. हे स्वावलंबी जीवनाचं द्योतक आहे. आणि त्या स्वावलंबी जीवनातून महात्मा बसवेश्वरांनी तिथं वचन साहित्य लिहिलं. माणसाच्या आयुष्यामध्ये, माणसाच्या जगण्यामध्ये काय प्रश्न उपलब्ध होता, काय संघर्ष माणसाला जीवनामध्ये करावा लागतो,
त्याची उपलब्धी वचन साहित्यातून दिली आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांनी स्वावलंबी जीवनाचा गुरुमंत्र दिलेला आहे. आता स्त्री समानता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्त्रियांना समान वागणूक देणे, स्त्रियांना शिक्षण देणे, स्त्रियांना सर्व गुण संपन्न करणे ही महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये दिलेली शिकवण समाज थोडा विसरून गेलेला आहे. आणि म्हणून तेथून पुढे अनुभव मंडपाचं कार्य मोठ्या जोमाने मोठ्या ताकदीने तयार झालं. अनुभव मंडपाच्या वचन साहित्यातून खऱ्या अर्थानं अनेक वचन साहित्य लिहिली गेली. समाजापुढे विविध प्रश्न मांडले गेले. समाजापुढे समाजाचा आरसा उभा केला आणि समाजाला नवी दृष्टी, नवी आशा, नवी प्रेरणा, समाज जागृत करण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. आता तुम्ही म्हणसाल महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये कोण कोण होते? सर्व समाजातील व्यक्ती होते. समानता, सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा गुरुमंत्र पहिल्यांदा जगामध्ये कोणी दिला तर महात्मा बसवेश्वरांनी दिलेला आहे. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही. मोठा कोण? जो ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे. मोठा कोण? जो समाजाला घेऊन जातोय, समाजाला एकत्र करतोय, समाजाची बांधिलकी जोपासतोय. तो व्यक्ती समाजामध्ये सर्वोत्कृष्ट, कारण तो समाजाचा मार्गदर्शक बनलेला असतो. हे सर्व कार्य एका बाजूला अनुभव मंडपाचं चालू असताना जो तुम्ही परमरहस्य ग्रंथ वाचताय असे ग्रंथ त्या काळामध्ये नव्हते. ताडाच्या पानावर वचन साहित्य लिहिलं जायचं. ताडाचं जे पान असतं का, त्या पानावर वचन साहित्य लिहिलं जायचं. त्याच्या ते एका ठिकाणी संघटित करून ते कामारूप बाहेर यायचं. अशा पद्धतीचं कार्य त्या अनुभव मंडपामध्ये होतं. अनुभव मंडपापर्यंत तुम्हाला महात्मा बसवेश्वर समजले का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे महात्मा बसवेश्वरांचं अर्ध जीवन तुम्हाला अनुभव मंडपापर्यंत मी मोकळे आणि साध्या सुध्या शब्दामध्ये सांगितलं की जेणेकरून आज महात्मा बसवेश्वर का समजून देण्याची गरज पडली तर आमच्यापर्यंत महात्मा बसवेश्वर पोहोचले नाहीत. ही आमची खऱ्या अर्थानं मनातली खंत आहे, मनातली वेदना आहे. आणि म्हणून अनुभव मंडपाच्या माध्यमातून ताडाच्या पानावर वचन साहित्य लिहिली जायची. स्त्रियांचे प्रश्न असतील, लहान मुलांचे प्रश्न असतील, पुरुषांचे प्रश्न असतील, सर्व 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 त्यामध्ये लिहिलं जायचं. त्याच्यातून त्या चर्चेतून शोध लावला जायचा आणि अनुभव मंडपाचा विस्तार मोठ्या प्रमाणात व्हायचा. अनुभव मंडपामध्ये अनेक जाती धर्माचे, अनेक कुळाचे, अनेक समाजाचे लोक त्या ठिकाणी एकत्र आले आणि अनुभव मंडपाचा विस्तार मोठ्या ताकदीने जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचला. पाकिस्तान त्यावेळेस भारतच तिथपर्यंत पोहोचला आणि त्या काळामध्ये तिथला राजा महात्मा बसवेश्वर पाहण्यासाठी बसव कल्याणला आला की नेमकं काय दिली दृष्टी. त्या काळामध्ये मोबाईल होते का? त्या काळामध्ये टेलिव्हिजन होतं का? त्या काळामध्ये मीडिया होता का? एखादा माणूस मेल्यानंतर, वारल्यानंतर निरोप जर पाठवायचा असेल तर 2-2 दिवस लागत होते. आपल्या काही माणसांनी निरोप पाठवली असती, गावामध्ये सुद्धा असती. तर जम्मू काश्मीरच्या पलीकडचा राजा महात्मा बसवेश्वरांना पाहण्यासाठी, महात्मा बसवेश्वरांचे विचार आत्मसात करण्यासाठी तिथून आला आणि त्यानं सर्वात महत्वाची गोष्ट सांगतोय, त्यानं तिथलं राजपद दुसऱ्यांनाच बहाल केलं आणि महात्मा बसवेश्वरांच्या दासोह, मी तुम्हाला जे सांगतोय दासोह, या कल्पक दृष्टीने तो अभिप्रेत होऊन तो लाकूड तोड्या झाला. एखादा राजा सर्व आपलं लोक दुसऱ्यांना देऊन महात्मा बसवेश्वरांचा विचार आत्मसात करून प्रेरित होऊन तो लाकूड तोड्या झाला आणि मला अनुभव मंडपाची सेवा करायची, मला अनुभव मंडपाचं सर्वस्व विचाराधीन घ्यायचंय म्हणून त्याने कायक म्हणजे
नुसतं राहायचं नाही, काय म्हणजे काम करून मी बाजारामध्ये लाकूड जर घेऊन गेलो त्याचे 2 पैसे येतील आणि त्यातून माझे गुजराण करेन आणि अनुभव मंडपाचा विचार माझ्या डोक्यामध्ये घेईल एक माणूस म्हणून. ही त्या काळातील त्या राजाने ही मनाला ठेवलेली खुणगाठ होती. आणि सर्व हे चालू असताना आता महात्मा बसवेश्वर हे क्रांतिकारक विचारक होते. तुम्ही थोडक्या प्रमाणात का होईना वाचलात. त्या काळातली त्या वेळेची त्या संदर्भाची परिस्थिती ही अशी तशीच होती. वैदिक तत्व हे महात्मा बसवेश्वरांना मान्य नव्हतं. म्हणजे ब्राह्मण समाजामध्येही जन्म घेतले असले तरी त्यांना ते तत्व मान्य नव्हतं. म्हणजे त्या तत्वाचा त्या ह्याचा विचार महात्मा बसवेश्वरांना पटत नव्हता. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी घराचा त्याग त्या काळामध्ये केलेला आहे. म्हणजे मामाकडे जायचं कारण काय, ही पार्श्वभूमी त्या पद्धतीची आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लग्न सोहळे होत असत. लग्न सोहळे व्हायचे, अनेक प्रश्न पुढे यायचे. आता महात्मा बसवेश्वरांच्या दृष्टीने लिंगायत कोण हा अनुभव मंडपातला पडलेला प्रश्न. आज सुद्धा राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी लिंगायत कोण हा विचार तुम्हाला दिलेला आहे. त्यांच्या अनेक व्याख्यानाच्या अनेक विचाराच्या अनुरूप त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. जो गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करतो, जो कपाळावर भस्म लावतो, तो लिंगायत. साधी सोपी व्याख्या. मग तो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, समानतेच्या तत्वावर लिंगायत कोण, तो गळ्यामध्ये इष्टलिंग धारण करतो आणि कपाळाला भस्म लावतो, तो लिंगायत. आणि मग अनुभव मंडपामध्ये 770 शरण असताना 770 शरण हे विविध जाती धर्मातले होते. आणि त्या काळामध्ये अनुभव मंडपामध्ये लग्न व्हायचे. आणि लग्न होत असताना तेथे ब्राह्मण समाजाची मुलगी आणि चांभार समाजाचा मुलगा यांचा विवाह महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून लावला. आता वैदिक संस्कृती त्या काळातील, आता आपण संत जनाबाई, सोपानदेव, रेड्याच्या मुखी वेद बोलले, ज्ञानेश्वर यांच्या वाट्याला संघर्ष कमी आला का? तशाच पद्धतीचा संघर्ष महात्मा बसवेश्वरांना सुद्धा आला. वैदिक संस्कृतीने महात्मा बसवेश्वरांना जखडलं. राजा बिज्जल याच्याकडे वैदिक संस्कृतीतले काही लोक गेले आणि त्यांनी सांगितलं राजाला, राजा बिज्जल समाजाच्या विरोधात महात्मा बसवेश्वरांचं कार्य आहे, तुम्ही त्यांना संपवा, तुम्ही त्यांना नास्तिनाभूत करा, तुम्ही त्यांचा प्राण छेडून घ्या, तुम्ही त्यांना मारून टाका. महात्मा बसवेश्वरांना ही गोष्ट कळाली आणि महात्मा बसवेश्वरांना ही गोष्ट कळाल्यानंतर राजा बिज्जल याचं सैन्य मोठ्या ताकदीनं हत्ती घोडे जे काय असतील ते सर्व घेऊन अनुभव मंडपाच्या दिशेने आगेकूच करू लागले. आता अनुभव मंडपामध्ये 770 शरण होते, त्यापैकी 70 महिला होत्या. अनेक पुन्हा शरणांची संख्या वाढली होती, वचनकार लिहिणारे होते. सगळंच एक सभा मंडप जसं असतं तसं ते अनुभव मंडप. आणि तेथे राजा बिज्जल चालून येत असताना, राजाचं बिज्जलाचं सैन्य चालून महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाकडे आगेकूच करत असताना सर्व संघर्षाचं वातावरण, सर्व मनाची घालमेल करणारं वातावरण अनुभव मंडपामध्ये झालं. काय करावं, कुठे जावं, काय पळावं हे कुठेच सुचत नाही. नेमकं का? राजा बिज्जल खूप रागावलेला होता, कारण त्याची कानच त्या पद्धतीनं भरली होती. आणि मग काय करायचं? 70 शरण 770 शरण एकाग्र झाले. आता काय करायचं? ते शरण एकाग्र होऊन काय करायचं काय नाही प्रश्न पडला डोळ्यासमोर.
परिस्थिती माणसाला शिकवते म्हणतात. त्याच पद्धतीनं 70 शरण अनेक, हे 770 शरण हे फक्त नोंद आहे, पुस्तकी भाषेत सांगतोय. पण त्या शरणांची संख्या हजारोवर होती.